विद्यार्थ्यांना नमस्कार। इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या या सत्रात तुम्हाला थायरिस्टर्स किंवा डीसी ड्राईव्हच्या वापराने डीसी मोटरचा वेग कसा नियंत्रित करायचा हे शिकवले जाईल। या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही त्याचा वापर करू शकाल। डीसी ड्राईव्ह नेम प्लेटचे तपशील वाचण्यास आणि त्याचा अर्थ लावण्यास, लोड ऑपरेट करण्यासाठी डीसी ड्राईव्हचे इनपुट आणि आउटपुट टर्मिनल मोटरशी कनेक्ट करण्यास, इंजिनचा वेग नियंत्रित करण्यासाठी डीसी ड्राईव्ह वापरण्यास आणि 1/4, अर्धा आणि 3/4 लोडसह ऑपरेट करण्यास, DOR रोटेशनची दिशा उलट करण्यासाठी डीसी ड्राईव्ह वापरण्यास आणि मोटर वेगवेगळ्या वेगाने चालवण्यास, थायरिटर्स आणि ड्राईव्हसह डीसी स्पीड कंट्रोल करण्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि उपकरणे पाहू। साधने: इन्सुलेटेड कॉम्बिनेशन प्लायर्स 150 mm 1, स्क्रू ड्रायव्हर 200 mm 1, कनेक्टर स्क्रू ड्रायव्हर 100 mm 1, इलेक्ट्रिशियन नाईफ 100 mm 1, राउंड नोज प्लायर 150 mm 1, MC व्होल्ट मीटर 0 ते 250 व्होल्ट 1। उपकरणे: डीसी मोटर 3 HP 220 व्होल्ट सह डीसी जनरेटर 2 किलोवॅट 220 व्होल्ट A तर एक मोटर जनरेटर सेट आहे। डीसी ड्राईव्ह 3 HP 220 व्होल्ट 1 क्रमांक। साहित्य: PVC पॉलिविनाल क्लोराइड इन्सुलेटेड स्ट्रँडेड कॉपर केबल 1.5 स्क्वेअर मिलीमीटर 660 व्होल्ट 15 M, PVC इन्सुलेटेड फ्लेक्सिबल केबल 14 बाय 0.2 mm 3 मीटर। इन्सुलेशन टेप 1। थायरिस्टर्स आणि डीसी ड्राईव्ह वापरून डीसी मोटर स्पीड कंट्रोलच्या तयारीवर एक नजर टाकूया। आपला अभ्यास सुरू करण्यापूर्वी पुढील प्राथमिक गोष्टी करण्याचा सल्ला दिला जातो। सर्वप्रथम आपल्याला डीसी मोटारची मूलभूत माहिती, त्याचे बांधकाम आणि ऑपरेटिंग वैशिष्ट्ये शिकण्याची आवश्यकता असेल। पॉवर इलेक्ट्रॉनिक कसे वापरायचे ते समजून घ्या, ज्यामध्ये रेक्टिफायर, फिल्टरिंग आणि व्होल्टेज रेग्युलेशन सारख्या संकल्पनांचा समावेश आहे। थायरिस्टरवर आधारित किंवा डीसी ड्राईव्हवर आधारित गती कंट्रोल पद्धतीबद्दल ज्ञान मिळवावे। या सिस्टीम मध्ये समावेश असलेल्या कार्य सर्किटरी आणि कंट्रोल टेक्निक समजून घ्या। तुम्ही काम करत असलेल्या डीसी मोटरची माहिती मिळवा, जसे की त्याचे व्होल्टेज रेटिंग, करंट लेवल, पॉवर रेटिंग आणि स्पीड टॉर्क वैशिष्ट्य। तुमचं ॲप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला योग्य थायरिस्टर किंवा डीसी ड्राईव्हची आवश्यकता असेल। विचारात घेतलेल्या घटकांचा विचार करा, उदाहरणार्थ व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी रेटिंग, पॉवर हाताळण्याची क्षमता किंवा स्विचिंग वैशिष्ट्य। थायरिस्टर आधारित किंवा डीसी ड्राईव्ह सिस्टमसाठी ट्रबल शूटिंग टेक्निकसह स्वतःला परिचित करा। इलेक्ट्रिकल सर्किट्स आणि हाय पॉवर उपकरणे हाताळताना आपण सावध असले पाहिजे आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे। डीसी मोटरच्या गती नियंत्रणासाठी आपला प्रयत्न सुरू करण्यासाठी तुम्ही थायरिस्टर किंवा डीसी ड्राईव्हचा वापर करा। आपलं पहिलं काम आहे डीसी ड्राईव्हच्या नेम प्लेटचे तपशील वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे। तक्ता 1 मध्ये दिलेल्या डीसी मोटरच्या नेम प्लेट तपशिलांची नोंद घ्या। तक्ता 2 मध्ये दिलेल्या डीसी ड्राईव्हच्या नेम प्लेट तपशिलांची नोंद घ्या। आपलं दुसरं काम म्हणजे लोड ऑपरेट करण्यासाठी डीसी ड्राईव्हचे इनपुट किंवा आउटपुट टर्मिनल्स डीसी मोटरशी जोडणे। डीसी मोटर आणि डीसी ड्राईव्हचे टर्मिनल तपासा आणि ओळखा। ड्राईव्ह कव्हर काढा, इंटरनल कनेक्शन ओळखा आणि ट्रेस करा। मोटर रेटिंग नुसार ICTP स्विच किंवा MCB केबल्स आणि फ्यूज वायर निवडा। सर्किट आकृती काढा आणि दाखवल्याप्रमाणे ICTP, MCB, ड्राईव्ह आणि मोटर कनेक्ट करा। मेन स्विच किंवा MCB सह कनेक्ट करा। वैयक्तिक ऑन ऑफ सुविधा असलेल्या एन्क्लोजर मध्ये 500 वॅटचे 4 नग क्लिअर लॅम्प बसवा। मेन स्विच, डीसी ड्राईव्ह आणि मोटरसाठी स्वतंत्रपणे डबल अर्थ कनेक्ट करा। पुरवठा तपासा आणि मोटर रेटिंग नुसार फ्यूजच्या मेन स्विचचे योग्य रेटिंग सुनिश्चित करा। आपले पुढील कार्य आहे भिन्न लोड आणि गतीचे पॅरामीटर सेट करून वेग नियंत्रित करणे। कोडसह योग्य प्रकारचे मॉडेल डीसी ड्राईव्ह निवडा।
मिनिएचर सर्किट ब्रेकर MCB, DC ड्राईव्ह, MG सेट आणि लॅम्प लोड कनेक्ट करा. वीज पुरवठा चालू करा. ऑन बटन दाबा आणि लोड करण्यापूर्वी टॅकोमीटर वापरून मीटरचा वेग मोजा. तक्ता 4 मध्ये रीडिंग्स रेकॉर्ड करा. 1/4 लोडने मोटर लोड करा. एक लॅम्प चालू करून लोड टर्मिनलमध्ये करंट, व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज रेकॉर्ड करा. वेग बदला. रीडिंग्स निरीक्षण करा आणि टेबल 4 मध्ये रेकॉर्ड करा. मोटर आणखी लोड करा आणि दुसरा लॅब चालू करा. एकूण लोड आता 500 वॅट प्लस 500 वॅट म्हणजे 1000 वॅट. टेबल 4 मध्ये सर्व रीडिंग नोंदवा. पुढे 3/4 लोडवर लोड करा. 500 अधिक 500 अधिक 500 म्हणजे 1500 वॅट आणि रीडिंग टेबल 4 मध्ये रेकॉर्ड करा. जर मोटरने 3/4 लोड केल्यानंतर रेट केलेली फ्रिक्वेन्सी कायम ठेवली सर्व रीडिंग रेकॉर्ड करा. एकदा ते संपल्यानंतर ऑफ स्विच दाबा आणि तुम्ही रेकॉर्ड केलेले रीडिंग्स तपासा. सर्व कनेक्शन काढा आणि मोटर आणि पुरवठापासून केबल सप्लाय करा. तुमचे निरीक्षण नोंदवा. कार्य 4. DC ड्राईव्ह वापरून रोटेशनची दिशा उलट करणे. जेव्हा आउटपुट टर्मिनल आर्मेचरला आणि मोटरच्या फील्डशी जोडलेले असतात तेव्हा DC ड्राईव्हच्या इनपुट आणि आउटपुट टर्मिनलशी AC सप्लाय कनेक्ट करा. पॉवर सप्लाय मेन स्विच ऑन करा. ऑन की दाबा आणि रनिंग डायरेक्शन लक्षात घ्या. रिव्हर्सिंग की दाबा आणि DC मोटरच्या रोटेशनची दिशा बदलत आहे हे तपासा. रिव्हर्स की ऑपरेट करण्याचे ॲनिमेशन आणि मोटर रिव्हर्स रोटेशन दिशा दाखवा. DC मोटारच्या रोटेशनचे डायरेक्शन बदलत आहे हे तपासा. ड्राईव्ह थांबवण्यासाठी ऑफ की दाबा. वीज पुरवठा बंद करा आणि DC ड्राईव्ह डिस्कनेक्ट करा. तुम्ही आतापर्यंत जे काही शिकलात त्याचा रिकॅप करूया. DC ड्राईव्ह नेम प्लेटचे तपशील वाचा आणि त्याचा अर्थ लावा. लोड ऑपरेट करण्यासाठी DC ड्राईव्हचे इनपुट आणि आउटपुट टर्मिनल मोटरशी कनेक्ट करा. इंजिनचा वेग नियंत्रित करण्यासाठी DC ड्राईव्ह वापरा आणि 1/4, 1/2, 3/4 लोडसह ऑपरेट करा. DOR उलट करण्यासाठी DC ड्राईव्ह वापरा आणि मोटर वेगवेगळ्या वेगाने चालवा. विद्यार्थ्यांचे आभार. पुढील सत्रात भेटूया. बाय.